कोरोनाच्या केसेस पण खूप वाढल्या आहेत. मला तर बाहेर जायला पण खूप भीती वाटते. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडले, सगळे बँकेचे हप्ते पेंडिंग झाले. पहिल्यांदा असं मी बँकेचे हप्ते नाही भरले. कुठून देणार कामधंदा बंद असल्यामुळे? अजून किती दिवस लॉकडाऊन वाढणार आहे काय माहिती. संपल सगळं लवकर. तू बोलत बसू नको, कपडे भर पटापट. तुम्ही उरलेले पैसे जास्त खर्च करू नका. लॉकडाऊन वाढला तर पुढे पैसे कामाला येतील. चल तू टाइमपास करू नको, तू ट्रॅव्हल्सवाला लगेच खाली. आधी फोन करून सांगा तरी गावी येतोय म्हणून. विचारायची काय गरज आहे, आपलंच गाव आहे. फोन करून विचारायची काहीतरी पद्धत असते. लाव कॉल लवकर लाव. फोनचा माझा माईक खराब झालाय, ते इयरफोन लाव त्याला. तू कशाला लावते? हॅलो दादा, मी गावाला येतोय, इकडे खूप प्रॉब्लेम चालू आहे. नाही नाही, इथं नको येऊ, नाही इथं आम्हाला पण कोरोना व्हायचा. हॅलो 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 हॅलो. कट केला फोन. रेंज नसेल, आपोआप कट झाला असेल फोन. त्यांना पण कोरोनाची भीती वाटत असेल. आपण पण असं पण तेच केलं असतं. लॉकडाऊन अजून वाढवलं आणि आपल्याकडचे उरलेले पैसे पण संपले तर काय करायचं आपण? होईल काहीतरी, बघू. मोबाईलचा माईक रिपेअर करून आणला की नाही हो? दुकानं कुठे चालू झालेत अजून? एक काम करा, हे मंगळसूत्र घ्या आणि सोनाराकडे घाण ठेवा. आता काही त्याची गरज नाहीये. मी आहे ते खोटं घालेन. काम व्यवस्थित चालू झालं की सोडू आपण. आता तोच एक ऑप्शन राहिला शिल्लक. हो, दादाचा कॉल आलाय. इयरफोन लाव ना, आवाज नाही आला नाही तर. हा दादा बोल ना. ऐक ना, इथं काल वादळ आलेलं आहे, तरी घराचं पण नुकसान झालंय, तरी थोडेसे पैसे पाठवून दे. ठीक आहे दादा, पाठवतो. उठला हा जाळा तुनक